आपण शेकोटीसाठी वापरलेले लाकूड नंतर काळे का दिसते? कापून ठेवलेले सफरचंद लाल का होते? लोखंडाला गंज कसा येतो? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत काय, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यामधील अतिशय महत्त्वाचा भाग रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी सहज सोप्या भाषेत तुम्हाला रासायनिक अभिक्रियांचे प्रकार सहजरित्या समजून जातील. रासायनिक अभिक्रिया समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थ जेव्हा रासायनिक पद्धतीने एकत्र येतात आणि त्यातून एक नवीन पदार्थ तयार होतो, ज्याचे गुणधर्म हे मूळ पदार्थापेक्षा पूर्णतः बदललेले असतात, त्यालाच काय म्हटलं जातं, रासायनिक अभिक्रिया असं म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये ज्या पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते त्यांना अभिक्रियाकारके आणि जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला उत्पादिते असं म्हटलं जातं. रासायनिक अभिक्रिया ज्या वेळेला लिहिली जाते त्यावेळेला अभिक्रियाकारके ही रासायनिक सूत्रांचा वापर करून संक्षिप्त स्वरूपात मांडली जातात. यालाच आपण रासायनिक समीकरण असं म्हणतो. आणि या रासायनिक समीकरणामध्ये आपण अभिक्रियाकारके ही नेहमी समीकरणाच्या डाव्या बाजूला तर तयार झालेली उत्पादिते ही उजव्या बाजूला लिहिली जाते. आणि त्या दोघांच्या मध्ये जो बाण दाखवला जातो तो बाण अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मगाशीच मी म्हटलं, अभिक्रिया ही होत असताना त्यामध्ये दोन किंवा अधिक पदार्थ असतात आणि म्हणूनच अभिक्रियाकारके ही संक्षिप्त स्वरूपात ज्या वेळेला दाखवली जातात किंवा रासायनिक सूत्रांचा वापर करून आपण ज्या वेळेला दाखवतो त्यावेळेला दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके असतील तर त्यांच्यामध्ये आपण अधिक या चिन्हाचा त्या ठिकाणी वापर करत असतो. जसं की इथं दाखवलेलं आहे. समजा आपण धरून चालला तर इथं सध्या कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये अभिक्रिया होत असल्यामुळे ती अभिक्रियाकारके आहेत आणि तयार होणारे उत्पादित कार्बन डायऑक्साईड CO2 आहे. तर आपण लिहिताना कसं लिहितात, C+O2 ॲरोला आपण गिव्स म्हणतो, तर गिव्स CO2 या पद्धतीने रासायनिक अभिक्रिया लिहिली जाते. हे सामान्य पद्धत आहे. आता महत्त्वाचं बघायचं आहे त्या अभिक्रियेचे प्रकार. रासायनिक अभिक्रियेचे कोणकोणते प्रकार आहेत, तर सामान्यपणे महत्त्वाचे जर घेतला तर 4 प्रकार आपल्याला सांगता येतील. आणि ते म्हणजे संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. चला तर मग सगळ्यात पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया कशाला म्हटलं जातं, तर शब्दातच आहे संयोग. कोणाचा संयोग होत असणारा या ठिकाणी, अभिक्रियाकारकांचा, ज्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त अभिक्रियाकारके असतात आणि त्यातून उत्पादित मात्र फक्त एकच मिळतं आपल्याला, अशा अभिक्रियेला काय म्हटलं जातं, संयोग अभिक्रिया. बघा पुन्हा एकदा व्याख्या सांगते. जेव्हा दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच उत्पादित तयार होते त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणं जर द्यायचं झालं त्या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी पुस्तकामध्ये उदाहरणं दिलेली आहेत बघा. तर एक आहे, पहिलं दिलेलं आहे ते म्हणजे अमोनिया, ज्याची अमोनियाची अभिक्रिया त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर झाली तर त्या ठिकाणी मिळणारं उत्पादित हे अमोनियम क्लोराईड, ज्यामध्ये 2 अभिक्रियाकारके आणि 1 उत्पादित आहे. दुसरं, मॅग्नेशियमची फीत आपण जर हवेत जाळली म्हणजेच तिची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर होणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होतं, जे एकच उत्पादित आहे. आणि तिसरी दिलेली आहे ती म्हणजे कुठली दिलेली आहे बघा, त्या ठिकाणी चुनखडी पाण्यात टाकली असता मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते आणि खाली जे तयार होतं ते म्हणजे काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ज्यामध्ये चुनखडी, जिला आपण कॅल्शियम ऑक्साईड म्हणणार आहे, पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी अभिक्रियाकारके कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी, तर तयार होणारे उत्पादित या ठिकाणी काय झालेली आहे, ही कॅल्शियम हायड्रॉक्साईड
हे एकच उत्पादित आहे आणि मोठ्या प्रमाणात यातून उष्णता बाहेर पडते. तर या तिन्ही अभिक्रियांमध्ये 2 अभिक्रियाकारके आणि एकच उत्पादित तयार झालेला आहे, म्हणून या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हटलं जातं. आता दुसरा प्रकार आपण बघायचं या ठिकाणी अपघटन अभिक्रिया. तर अपघटन अभिक्रिया ही बरोबर या ठिकाणी संयोग अभिक्रियेच्या विरुद्ध प्रक्रिया म्हणायला हरकत नाही. म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये अभिक्रियाकारके एकच असेल आणि उत्पादिते ही 2 किंवा 2 पेक्षा अधिक असतील. मग व्याख्या काय होईल, चला तर बघूया या ठिकाणी काय व्याख्या सांगता येते आपल्याला. तर ज्या अभिक्रियेमध्ये एकच उत्पादित आणि ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक आणि त्यापासून तयार होणारे उत्पादिते 2 किंवा त्यापेक्षा अधिक असतील तर अशा अभिक्रियेला काय म्हटलं जातं, त्या ठिकाणी अपघटन अभिक्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. उदाहरणच जर द्यायचं झालं तर तुम्हाला पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते कोणतं दिलेलं आहे बघा, साखर. तर साखरेला आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर साखरेला जर आपण उष्णता त्या ठिकाणी दिली तर उष्णता दिल्यानंतर तिच्यातून कार्बन आणि पाणी ही उत्पादिते तयार होतात, ज्यामध्ये एकच अभिक्रियाकारक आणि 2 त्या ठिकाणी उत्पादिते आणि म्हणून ही अभिक्रिया ही अपघटन अभिक्रिया म्हटली जाते, कारण यात साखरेचे अपघटन होऊन त्या ठिकाणी पदार्थ तयार झालेले आहेत. दुसरं उदाहरण जर घेतलं तर या ठिकाणी दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट. चुनखडीला जर आपण त्या ठिकाणी उष्णता दिली तर त्यातून कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडलेला जो आहे तो ओळखायचा कसा, तर तो त्या ठिकाणी चुन्याच्या निवळीमध्ये सोडला तर चुन्याची निवळी दुधी रंगाची होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग शिल्लक राहते ते म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. म्हणजेच या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ही 2 आपल्याला उत्पादिते मिळतात, म्हणून या अभिक्रियेला आपण अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. तिसरा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे कुठला, तर विस्थापन अभिक्रिया. उदाहरण बघायचं झालं तर लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवला असता आपण अभिक्रियेनंतर बघितलं तर त्या लोखंडी खिळावरती आपल्याला तांबूस रंगाचे कण जमा झालेले दिसतात, जे कोणाचे असणार आहेत, तर कॉपरचे जमा झालेले दिसणार आहेत आणि द्रावणाचा रंग आपल्याला निळा झालेला दिसतो. याचाच अर्थ असा होतो त्या ठिकाणी की कॉपरची जागा त्या ठिकाणी कोणी घेतलेली आहे, त्या ठिकाणी तर फेरसनं म्हणजे लोहानं घेतलेली आहे. कारण का, तर इथं जास्त अभिक्रियाशील पदार्थ तर काय करतो, कमी अभिक्रियाशील पदार्थाची त्या ठिकाणी जागा घेतो आणि मग अशा अभिक्रियेलाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. तर विस्थापन अभिक्रियेची व्याख्या आपण अशी म्हणू शकतो, काय म्हणता येईल बघा आपल्याला व्याख्या, तर ज्या अभिक्रियेमध्ये संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील मूलद्रव्य काढून टाकते किंवा जास्त क्रियाशील मूलद्रव्य त्या कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेते, अशा अभिक्रियेलाच विस्थापन इथं स्थापित होतं, म्हणून त्याला विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. या कॉपर सारखीच दुसरी अभिक्रिया तुम्हाला पुस्तकात त्या ठिकाणी दिलेली आहे. तर लेड शिसे जे आहे ते तर कॉपर सल्फेटच्या द्रावणात घातलं तर काय होणार आहे, हीच प्रक्रिया होणार आहे. शिसे जास्त क्रियाशील आहे कॉपरपेक्षा आणि म्हणून तयार काय होईल त्या ठिकाणी, तर PbSO4 आणि कॉपर त्या ठिकाणी वेगळे होईल. चौथा प्रकार आहे तो म्हणजे कुठला, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. जसं विस्थापन हा शब्द आपल्याला कळलेला आहे, ज्यामध्ये जास्त क्रियाशील कमी क्रियाशीलची जागा घेतो, तसं इथं काय होतं, विस्थापन म्हणजे जागा बदलणे, दुहेरी म्हणजे दोघांची. तर या ठिकाणी दोघांची जागा त्या ठिकाणी बदलली जाते. दोघांची म्हणजे कुणाची जागा बदलली जाते, तर उदाहरणाद्वारे आपण आधी समजून घेऊया. या ठिकाणी बघा, तर उदाहरणच आपल्याला घ्यायचं झालं तर कुठलं सांगता येते, त्या ठिकाणी पुस्तकात दिलेलं उदाहरण महत्त्वाचं घेऊ आपण. त्या ठिकाणी कुठलं, तर पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट या दोघांच्या मध्ये जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घडून आली तर दोघांमध्ये अभिक्रिया झाल्यानंतर नक्की काय होत आहे बघा त्या ठिकाणी, तर पोटॅशियम आणि बेरियम या 2 आयनांची त्या संयुगातील आयनांची
एकमेकांच्या जागी काय होते, अदलाबदल होते आणि नवीन संयुग त्या ठिकाणी तयार होतात. आणि म्हणून अशा अभिक्रियेलाच काय म्हटलेलं आहे, दुहेरी. दोन आयनांची अदलाबदल झालेली आहे म्हणून त्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग दोन्ही आयनांची अदलाबदल झाल्यानंतर काय तयार होईल बघा त्या ठिकाणी, तर काय तयार होणार आहे, बेरियम क्रोमेट. आणि त्या ठिकाणी काय तयार होतं, तर पोटॅशियम सल्फेट हे उत्पादित त्या ठिकाणी तयार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या अभिक्रियेमध्ये आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो. तर आपल्या या अभिक्रियेमध्ये कोणत्या पदार्थाचा अवक्षेप तयार झालेला आहे हा मला कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.